थोडीशी 4 वाजता पोथी वाचायला घेतली, तर पोथी चालू होती ती वाचून घेतली त्याच्यानंतर. आणि मला तुम्हाला एक सांगायचे, थँक्यू कालचा व्हिडिओ बघितल्याबद्दल, लाईक केल्याबद्दल. आणि माझं पहिलं चॅनल चालू होतं ते बंद केलेलं मी लॉकडाऊनमध्ये, कारण की मुलांच्या क्लास वगैरे चालू होते त्याच्यामुळं. आणि आता परत चालू केलं आहे मी. तर आता मी भोपळ्याची भाजी करायला घेतली, दुधी भोपळा. तर कांदा लसूणचं जेवण जेवायचं नसतं 7 दिवस. आणि असं बी आम्ही श्रावण महिन्यात खातच नाहीत कांदा लसूण, त्यामुळं मग ही साधंच जेवण असतं, डाळ भात भाजी असं. ॲक्च्युली त्याचा नेम आहे असा की 7 दिवस पारायण असलं ना, तर 7 दिवसाच्या पारायणामध्ये 7 दिवस जी पहिल्या दिवशी जेवण बनतं ना, ते दोन्ही टाईम जेवण जेवायचं असतं असं त्याचं सांगितलेलं आहे. पण ते नाही, ते एकच भाजी नाही जमत आहे. त्यामुळे मग आम्ही ब्राह्मणाला विचारून मग आम्ही डाळ भात भाजी असं सात्विक जेवण त्यात घ्यायला खातो आम्ही. त्याच्यामुळे ते कांदा लसूण नाहीच आहे त्या जेवणामध्ये. म्हणजे असं साधे जरी मुलींना कुठली भाजी येत नसेल ना, तरी त्या भाज्या बनवू शकतात. अशा मी सोप्या भाज्या बनवते दाखवल्या. त्याच्यामध्ये एकदम फोडणी देऊन जिरं राई कढीपत्ता मस्त तडका बसलेला. आणि भाजी इतकी मस्त झालेली ना, ऋषिकेश कधी भोपळा खात नव्हता, पण त्याने रात्री आवडीनं खाल्ला आणि सकाळी डब्याला पण घेऊन गेला तो. त्यामुळे मस्त भाजी झालेली. असंच तुम्हाला जरी भाजी येत नसेल ना कुठल्या मुलींना, तरी त्यासुद्धा करू शकतात आणि बनवू शकतात स्वतः बघून असं. त्यामुळे मस्त सोप्या भाज्या आहेत त्या. आणि डाळीला एकीकडे फोडणी दिली आणि त्यात 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि खूप छान झालेली. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. आणि असंच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.